चला आज आपण बनवणार आहे झटपट साबुदाण्याची खिचडी। हे रात्री मी भिजायला ठेवले होते, आता छान मऊसर झालेत आणि पूर्ण दाणेदार झालेले आहेत। त्याच्यात लागणारे साहित्य बघा, एक बटाटा घेतला बारीक कापून, मिरची बारीक चिरून घेतली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता। शेंगदाणे मी आधीच दळून ठेवले होते, भाजून सनी दळून ठेवलेले आहेत, मला नेहमी लागतात म्हणून मी दळून ठेवते। आपण याच्यात पहिले तेल घालायचं। मिरची, बटाटा पण सांगते घालायचा, का तर तो शिजला पाहिजे म्हणून। त्याला नरम होईपर्यंत आपण थोड्याला झाकण ठेवू। आपले बटाटे छान शिजले, कच्चे नाही राहिले। चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, आता साबुदाणे टाकायचे याच्यात। आपले गरमागरम साबुदाणे तयार झाले बघा, किती छान आले, सुटसुटीत। याच्यात तुम्ही आवडीनुसार कांदा, टमाटा, कोथिंबीर, कढीपत्ता घालू शकता। आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काहीच घातलं नाही। आता गरमागरम खायला घेऊया।